आज सांगलीत श्री रामकथा सोहळ्याच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा। महाराष्ट्र कृषीप्रधान देश असल्याने शोभायात्रेच्या सुरुवातीस बैलगाडी आणि पारंपरिक वाद्याला पहिला मान। भाविकांची प्रचंड गर्दी, मर्दानी खेळ, 10 घोडे, 6 उंट, 1 हत्ती आणि पौराणिक देखाव्यांनी सांगलीकर मंत्रमुग्ध झाले। या शोभायात्रेत राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, विठ्ठल रुक्माई, संत बाळूमामा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवंत देखाव्याने शोभायात्रेत चैतन्य निर्माण झाले। या शोभायात्रेत टाळकरी, झांज, ध्वज, धनगरी, ढोल, बेंड तसेच महिलांनी धरलेला फेर, कलशपूजन यांनी शोभायात्रेची शोभा वाढवली। या शोभायात्रेत सर्व जाती धर्मातील लोकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। अनेक व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला होता। या शोभायात्रेत परमपूज्य समाधान महाराज शर्मा, केस बीड यांनीही अनेक भाविकांना दर्शन दिले। शोभायात्रेच्या मार्गावर अनेक रामभक्तांनी रांगोळ्या काढून व फुलांची उधळण करत शोभायात्रेचे स्वागत केले। या शोभायात्रेत 85 वर्षाच्या कसबे डिग्रजच्या आजींचाही सहभाग होता। सांगली जिल्ह्यातील अनेक रामभक्तांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला होता। या शोभायात्रेची सुरुवात राम मंदिर चौकातून झाली। उत्साही वातावरणात ही शोभायात्रा सुरू होती। या शोभायात्रेची समाप्ती नेमिनाथ नगर कल्पद्रुक ग्राउंड येथे करण्यात आली।